नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गॅसचा विषय. गॅसचा विषय म्हणजे इराण आणि अमेरिकामध्ये युद्ध चालू असल्यामुळे बऱ्याच गोष्टींना अडचणी येत आहेत. कच्चा तेल, परत गॅस, पेट्रोल, डिझेल ह्या गोष्टींना खूप अडचणी येत आहेत. त्यातलाच एक मुद्दा म्हणजे गॅस. इराण आणि अमेरिका यामध्ये युद्ध चालू असल्यामुळे गॅसमध्ये संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा देण्यासाठी तयारी सुरू आहे भारतामध्ये. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यावसायिक LPGची सद्यस्थिती आणि हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटन क्षेत्रावर त्यांचा परिणाम होत आहे, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा सुरू आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने काही तातडीचे पाऊल उचलले आहेत. सध्या बघा, तासनतास गॅससाठी रांगा आहेत गॅसच्या एजन्सीच्या बाहेर. कच्च्या तेलामध्ये दर वाढलेले आहेत. पेट्रोल, डिझेल ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा वाढलेल्या आहेत. परत शेतकऱ्यांचं बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे. परत शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाला भाव नाही. आजपासून हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बघा, स्वयंपाकघर ठेवण्यासाठी व्यवसायांना त्यांची सरासरी मानसिक व्यवस्था LPG गरजेनुसार, म्हणजे हॉटेलवाल्यांना त्यांच्या गरजेनुसारच त्यांना गॅस मिळेल. अंदाजे 20%च कोटा त्यांना दिला जाईल. म्हणजे आपल्याला घरगुती किती एक गॅस लागतो महिन्याला, तर 2 गॅस लागतात. त्यानुसार हॉटेलवाल्यालांनाही 20%च त्यांना दिला जाईल. त्यामध्येच हॉटेल चालवायचं आहे. अन्यथा बऱ्याच ठिकाणी हॉटेल बंद पडलेले आहेत. हॉटेल सगळे बंद केलेले आहेत. मेस बंद झालेले आहेत. काय शिजतं, जे इलेक्ट्रॉनिक शेगडीवर जे शिजतं, भात, वरण भात, हे अशा गोष्टी शिजतात. आत्तापर्यंत घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्यांचे गॅस बुकिंगचे नंबरही सध्या बंद येत आहेत. बघा, खूप अडचणी असल्यामुळे त्यांनी नंबरही बंद केले आहेत. आणि त्याचे कारण काय सांगतात? मार्च एंडिंगमुळे नंबर बंद आहेत. नागरिक खूप वैतागले आहेत. तक्रार कुणाकडे करावी आणि कोण फिर्याद घेणार याची, असा सवाल नागरिक विचारत आहेत. नागरिकांचा संताप दिसून येत आहेत. तासनतास बिगर पाण्याचे रांगेत उभे राहून, उन्हामध्ये उभे राहून ते गॅस भरून नेत आहेत. गेल्या 2 दिवसापासून राज्यात गॅस बंद असल्यामुळे नागरिक पुन्हा एकदा रांगेत उभे आहेत. नोटाबंदीचीच आठवण झाली नागरिकांना. भर उन्हात नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागते. आत्तापर्यंत घरपोच सेवा देणारे कंपनीचे गॅस बुकिंगचे नंबरसुद्धा सध्या बंद येत आहेत. कारण गॅसच नाही आहे तर देणार कुठून? त्यांना प्रत्येकांना तोंड गॅस एजन्सीवाले देणार कुठून? म्हणून नागरिकांचा खूप संताप होत आहेत. घरपोच सेवा होती, पण आता तिथं गॅस एजन्सीच्या बाहेर थांबूनही गॅस मिळत नाही. त्यामुळे गॅस जपून वापरा. इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर करा, चुलीचा वापर करा. आणि बऱ्याच ठिकाणी बघा, गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दी दिसत आहेत आणि नागरिकांचा संताप होत आहे ते दिसून येत आहे. हॉटेल व्यवसायाला बघा, हॉटेल व्यवसायाला गॅस बंद असल्यामुळे खूप मोठा फटका बसलेला आहे. त्यांच्या धंद्यावर पाणी फिरलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी बघा, हॉटेलमध्येच त्यांचं घर चालतं. त्यांचा धंदा, इन्कम, त्यांचा बिझनेस हा बऱ्याच ठिकाणी हॉटेलवरच आहे. पश्चिम आशियात बघा, इराण अमेरिका या इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर गंभीर परिणाम झालेला आहे. कच्चं तेलही महागलेलं आहे. भारतातील LPG आयातीपैकी 80-85% आयात या प्रदेशातून होते. म्हणजे अमेरिका, इराण ह्यातून आपल्याला कच्चं तेल येतं. गॅससाठी लागणारं
जे ऑइल असतं, डिझेल, पेट्रोल, गॅससाठी लागलेलं ते तेल हे सगळं येतं. शॉपिंग थांबल्यामुळे व्यावसायिक LPG सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटन क्षेत्रावर गंभीर परिणाम झालेले आहे याचे. मुंबई, बेंगळूर, चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीसह अनेक शहरांमध्ये रेस्टॉरंट मेनू कमी करत चालले आहेत. चपाती भाकरी हा तर रेस्टॉरंटमध्ये आता मिळतच नाही, हॉटेलमध्ये सुद्धा मिळत नाही. त्यामुळे त्यांनी फक्त साधं नाश्ता जे इलेक्ट्रॉनिक शेगडीवर बनवता येतील असे मेनू ठेवलेले आहेत. किंवा कामकाजाचे तास कमी करत आहेत. मुंबईमध्ये 20% हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद झालेले आहेत. जर परिस्थिती सुधारली नाही तर तीच परिस्थिती 20% 50% हॉटेल, रेस्टॉरंट बंद होतील. ते 3 दिवसात बंद होऊ शकतात. बेंगळुरूमध्ये हॉटेल असोसिएशन इशारा दिला आहे की जर पुरवठा विस्कळीत राहिला तर हजारो आस्थापने बंद होतील. म्हणजे असंच राहिलं युद्ध तर आज 15 ते 17 दिवस झालं हे युद्ध आहे. त्यामुळे आयात निर्यात हे पूर्णपणे बंद आहे. वर्षभरात आपण किती गॅस सिलेंडर बुक करू शकतो, किती वापरू शकतो, आपल्याला सरकार किती गॅसला मान्यता देते, एक गॅस घेतल्यानंतर दुसऱ्या गॅस भरताना किती दिवसाचा कालावधी असतो ते बघू. सध्याच्या नियमानुसार एका व्यक्तीला वर्षभरात 14.2 किलो वजनाचे म्हणजे 12 अनुदान सिलेंडर खरेदी करता येतात. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक गॅस मिळू शकतो घरगुती. हे सिलेंडर सरकारी योजनेअंतर्गत अनुदानित दराने पुरवले जातात. 5 किलो वजनाचा घरगुती सिलेंडर वापरण्यासाठी ही मर्यादा 34 इतकी आहे. म्हणजे ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 14 किलो 2 किलो वजनाचा फक्त एकच सिलेंडर बुक करता येतो. त्यापेक्षा जास्त करता येत नाहीत. हॉटेलवाल्यांना, रेस्टॉरंटवाल्यांनाही त्यांचं लिमिट आहे. पण घरगुती ग्राहक बाजारातील दराने अनुदित कोट्यापेक्षा जास्त सिलेंडरही बुक करू शकतात. त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. याचा अर्थ म्हणजे ब्लॅकने सिलेंडर घेणं. त्यासाठी जास्तच पैसे द्यावे लागतात. आता बघा बुकिंगचे काय काय नियम आहेत ते बघा. 15 दिवसाचा बुकिंगचा नियम काय आहे. 14.2 किलो वजनाचे अनुदानित 12 सिलेंडर घेता येतात. पण त्याशिवाय अतिरिक्त पैसे मोजून वर्षभरात आणखी 3 सिलेंडर विकत घेता येतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा गॅस सिलेंडरचा वार्षिक अनुदानित कोटा संपल्यानंतर विना अनुदानित व्यावसायिक दराने 3 अतिरिक्त सिलेंडर खरेदी करता येतात. पण ह्याचे चार्जेस जास्त असू शकतात. जर एखाद्याला लग्न कार्य घरात असेल, कार्यक्रम असेल तर एखादा जास्त लागतो सिलेंडर. त्यामुळे त्याला जास्त पैसे भरून सिलेंडर घेता येतो. एकाच वेळी घरी किती सिलेंडर आपल्या घरी ठेवता येतात. जास्त सिलेंडर ठेवलेलं सुद्धा धोकादायक असतो. त्यामुळे आपल्या घरात किती सिलेंडर भरून ठेवता येतात हेही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. नियमानुसार घरगुती LPG ग्राहकांना एका वेळी घरात जास्तीत जास्त 2 सिलेंडर ठेवण्याची परवानगी आहे. घरात फक्त 2च सिलेंडर भरून ठेवा, तिसरा भरून ठेवू नका. अन्यथा काहीही त्याचे परिणाम होऊ शकतात. यामध्ये वापरण्यासाठी जोडलेला एक आणि शिल्लक एक असं म्हणून 2 ठेवता येतात. जर LPG सिलेंडरची जास्तीत जास्त साठवणूक करण्याची असेल तर 2016 मधील नियमानुसार सुरक्षा परवाना गरजेचा आहे. कारण LPG हे अत्यंत ज्वलनशील इंधन आहे. अनेक सिलेंडर साठवल्याने अपघाताचा धोका वाढतो. पण व्यावसायिक वापरासाठी 100 किलोपर्यंत LPG साठवता येतो. बघा घरात फक्त 2च सिलेंडर ठेवा, 2पेक्षा जास्त ठेवू नका. लग्न कार्य वगैरे असेल तरच सिलेंडर जास्त घरात ठेवा, नाहीतर त्याचा स्फोट होऊ शकतो. काहीही त्याचे परिणाम होऊ शकतात. गॅस सिलेंडरच्या किमतीत
किती आहे बघा. आता सध्या तेल वाढले ना, त्यामुळे गॅसच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे रांगाही जास्त आहेत. उद्या सिलेंडर मिळतो आहे की नाही याचीही खात्री नाही. त्यामुळे गॅस वाढला आहे तरीही नागरिक गॅस भरून ठेवत आहेत. गेल्याच आठवड्यात युद्ध चालू झालं की गॅस, तेल त्याचे दर वाढलेले आहेत आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आलेली आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढलेली आहे. आम्ही परवाच गॅस भरून आणला तर 930 रुपये गॅसला बसले आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर 144 रुपयांनी वाढले आहे. म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट इथे जर गॅस जास्तच लागतो त्यामुळे 144 रुपये प्रति गॅसला वाढलेले आहेत. 14.2 किलो वजनाच्या घरगुती LPG गॅस सिलेंडरची किंमत किती आहे बघा. प्रत्येक शहरानुसार गॅसची किंमत वाढलेली आहे. त्यामध्ये तुमचे कोणते शहर आहे ते बघा आणि तेवढेच पैसे गॅस एजन्सीवाल्यांना द्या आणि आपला गॅस भरून घ्या. नवी दिल्लीमध्ये 913 रुपये गॅस मिळतो. मुंबईमध्ये 912.50 पैसे. बेंगळूरमध्ये 915 रुपये 50 पैशाला गॅस मिळतो. जयपूरमध्ये 916.50 पैसे रुपये. नोएडा 910 रुपये 50 पैसे. हैदराबाद 965 रुपयाला. लखनौला 950 रुपये 50 पैसे. पटनाला 1050 पैसे. हे बघा गॅसची किंमत आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमती किती आहेत बघा. नवी दिल्ली 1884 रुपये, मुंबई 1836 रुपये, कोलकाता 1988, चेन्नई 2043 रुपये, हैदराबाद 2105 रुपये, पटना 2133 रुपये. कारण की हॉटेल, रेस्टॉरंट ह्यांचा धंदा खूप असतो त्यामुळे त्यांना गॅसचीही किंमत खूप असते. जर हा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करत जा. परत असाच एक नवीन व्हिडिओ घेऊ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.